तर मी विमल देवदास काळे, तळे हिप्परगाव, उत्तर सोलापूर. आम्ही 1964 पासून आमच्या वडिलांना ब्रिटिश काळापासून इंदिरा गांधीच्या ह्याच्यामध्ये कालकृतीमध्ये आमच्या समाजाला कसून खाण्यासाठी जमीन दिली होती आणि ती जमीन आम्हाला तळे हिप्परगावच्या तलावाच्या गाळफेर जमीन म्हणून देण्यात आली होती. मग आम्हाला 2009ला आमच्या जी उजनी धरणचं पाणी सोडण्यात आले आमच्या तलावामध्ये. मग आम्हाला कुठली नोटीस दिली नाही, काय नाही. म्हणजे आमचे नाही म्हणले तर 61 कुटुंब हे तिथं कसून खात होते. 57 लोकांची जमीन तिथं पाण्याखाली गेले. 2009 पासून आमच्या ह्या कुटुंबावर, पारधी समाजाच्या कुटुंबावर उपासमारी चालू आहे. आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि असं समिती बी संघटित केले, मंत्रालयापर्यंत गेला विषय, तो पुढेही केला. मग दुसरीकडे जमीन देण्याचं आम्हाला तरतुदी करण्यात आले म्हणून बोलण्यात आलं. मग नंतर आमच्या गावाशेजारीच 47 एकर जमीन आहे. आम्ही तीच मागणी केली. ती मागणी त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी नाही म्हणले. पण आता सध्या तर ह्या जमिनीवर दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीला हा जमीन विकली गेली आहे. सोलर पॅनलसाठी इथं काहीतरी प्रकल्प मोठा राबवण्यात आला आहे. आम्ही आता नाही म्हणल्यानंतर 57 कुटुंबाचं उपासमारी होत आहे. शासनाच्या दरबारी आमची कळकळीची हीच हाक आहे. आमच्या गावाशेजारी जमीन असताना आम्हाला जमीन उपलब्ध करून देत नाही आहे. आता आम्ही वारंवार शासना दरबारी ही टाहो फोडत आहो की आम्हाला आमच्या या 57 कुटुंबावर उपासमारी होत आहे. आमच्यासाठी काहीतरी, आता आमच्या मुलाबाळांचं उपाशीच मरालेत. मग ह्याच्या पुढं तुम्ही कुठलं तरी आम्हाला साधन तरी हे करून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही नोटीस दिला ना, काय ना, इनलिगली तुम्ही तळ्यामध्ये पाणी सोडलं. प्रकल्पग्रस्त आम्ही आहोत, तरीसुद्धा आम्हाला कुठल्या शासनाकडनं आम्हाला कुठलं हे भेटलं नाही आहे. मग आता जी ही तुम्ही इथं सोलर पॅनल जी कुठल्या कंपनीला दिले, ह्या कंपनीचं काय म्हणजे ती सरकारी मध्ये अप्रूव्ड आहे, त्यांना लिगली म्हणून त्यांना देण्यात आलं आहे. आणि आम्ही काय इनलिगली होते. 1964 पासून आमच्यापाशी पुरावे आहेत, टॅक्स पावत्या भरलेले. आम्हाला जर ही जमीन नाही देण्यात आली तर आम्ही 25 पुढच्या महिन्याच्या 22-23 तारखेला आम्ही उपोषणला बसणार आहेत. आम्ही पारधी आदिवासी महासंघचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सचिव. 1961 सालापासून ह्या जमिनीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्या जमिनी तळ्यामध्ये जे बुडीत झाल्या होत्या त्याचं आम्ही किमान 3 रुपये, 6 रुपये, 9 रुपये असा आम्ही सारा भरत होतो. पण जेव्हा 2009 ते 2020च्या कालावधीमध्ये तलावामध्ये पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहिले, त्यावेळेस आम्ही पाणी वाढवा किंवा पाणी सर्व्यांना हे करा, सर्व्यासाठी वापरा, आम्ही त्याच्याबद्दलचा विरोध केला नाही. पण कसं, आम्हाला ज्या जमिनी शासनाने दिल्या होत्या 1961 सालापासून, त्या जमिनी पूर्णतः पाण्याखाली गेलेल्या आहेत. 2020ला मी माननीय जिल्हाधिकारी शंभरकर साहेबांकडे याची विनंती केली. त्यांनी जवळजवळ 3 मिटिंग आयोजित केले. त्याच्यामधला सर्व जो इतिवृत्तांत होता, नंतर जमिनीचा अहवाल होता, त्यांचे गावामधले म्हणजे आमच्या ज्या जमिनी प्रत्यक्ष बुडल्या होत्या पाण्यामध्ये, पवार म्हणून इंजिनियर होते, तळे हिप्परगाव येथील तलाठी होते, हगलूरचे तलाठी होते, ज्याचे मंडल क्षेत्रामध्ये ज्या जमिनी उपलब्ध होत्या त्या लोकांना घेऊन त्यांचा सर्व अहवाल सादर केला. अहवाल सादर करत असताना जवळजवळ 57 लाभार्थ्याच्या जमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. त्या अधिकाऱ्याला मी चिखलामधून घेऊन गेलो. संपूर्ण त्या पवार साहेबांनी काय केलं, म्हणजे उजनीचा जो प्लॅनिंग ऑफिसर होता, म्हणजे हे करणारा, म्हणजे संपूर्ण त्यांचं क्लॅनल वगैरेचे जे तरतुदी करून नकाशे निर्मित करणाऱ्या त्या माणसाला घेऊन आलो. सरकारच्या नियमानुसार तो नकाशे सादर केले. त्याच्या आधारे संपूर्ण जे आमच्याकडे दस्तऐवज होता ते सर्व दस्तऐवज सादर केला. आणि त्यावेळेसच मी मागणी केली होती की तळे हिप्परगाव आणि शेळगी हद्दीमध्ये असलेली 42 एकरची जमीन ही पारधी समाजासाठी द्यावी आणि आमची संपूर्ण जमीन तुम्ही हँडओव्हर करून घ्या, आमचं हेही म्हणणं होतं. त्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विनंती केली. पुण्याचे स्वरूप रावनी सुद्धा त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार पॉझिटिव्ह प्रमाणे केला की सदरची जमीन देत असताना हे आमच्या अखत्यारमध्ये नसताना हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारमध्ये आहे. त्यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर आम्हाला जमीन वाटप करता येईल असं त्यांच्या सूचना होत्या. त्या आधारे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी
आशीर्वादने तो अहवाल सादर करत असताना जो तळे आपल्या उत्तर सोलापूर यांचा जो मंडल अधिकारी, त्यानंतरनी जो तहसीलदार होता शैलेश पाटील, या शैलेश पाटीलनं संपूर्ण गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा शहानिशी न करता जमिनीचा अहवाल